आहे, आवश्यकताच आहे ती. जोपर्यंत व्रतवैकल्यातील महालक्ष्मीच्या कथेपासून ते सत्यवानातील सावित्रीपर्यंतचा धाकट कथांचा इतिहास कुठेतरी बाजूला सोडून आपल्या इथल्या स्त्रिया आपला इतिहास लिहित नाही, वाचत नाही, तोपर्यंत स्त्री अस्मितेचा संघर्ष हा चालूच राहणार. मित्रांनो, मी तुम्हाला सांगू इच्छित आहे की जोपर्यंत आपण म्हणतोच हरणाचा इतिहास, जोपर्यंत हरण लिहित नाही, वाचत नाही, तोपर्यंत शिकाऱ्याच्या शौर्यगाथा आम्हाला ऐकावा लागणार आहे. त्याचप्रमाणे जोपर्यंत आपल्या इथल्या स्त्रिया आपला इतिहास वाचत नाही, लिहित नाही, तोपर्यंत स्त्री अस्मितेचा संघर्ष हा लढा चालूच राहणार आहे. आपल्या मुलीचं 18 वर्षी लग्न न करता 18व्या वर्षी लग्न केलं, त्यापेक्षा मी समाजाचं जातीबंधन पाळलं नाही. मला वाटतं या अहिल्यादेवी आजच्या काळातील समाजासाठी जे अल्पवयीन वयात मुलींची चोरून छपून लग्न लावतात, त्या समाजासाठी आणि आजच्या स्त्रियांसाठी एक समजूत आहे. ती समजूत आपण समजून घेतली पाहिजे. 2000 स्त्रियांची फौज निर्माण करणाऱ्या अहिल्यादेवी माझ्या मते स्त्री सक्षमीकरणाचा एक नवीन धडा आहे. त्यांचे पुत्र भालेरावांचा मृत्यू झाल्यानंतर मूल दत्तक घ्या म्हणून सांगण्यात आलं, पण त्या रहितांनी नकार दिला. मला असं वाटतं आजच्या काळातील समाजासाठी त्यांना मुलगाच वारीस पाहिजे. त्याच्यासाठी आमच्यासारख्या मुलींची गर्भातच भ्रूणहत्या करणाऱ्या समाजासाठी एक शिकवण आहे. मित्रांनो, अहिल्याबाईंच्या काळात वनातील पशुपक्ष्यांपासून ते जाळ्यातील माशांपर्यंत कुणी उपाशी राहू नये म्हणून काळजी घेतली जायची. पण आजच्या काळात आपल्याच मुलाला, आपल्या स्वतःच्या मुलाला वरचं दूध पाजणारी, कारण काय, तर स्वतःचं डांबेवून बिघडू नये शरीराचं, त्यामुळं आपल्याच मुलाला वरचं दूध पाजणारी आई आपण इथे बघत आहोत. मित्रांनो, खरं तर अहिल्याबाईंचा इतिहास खूप मोठा आहे, पण कधी सांगता येणार रात्रीचा दिवस आणि दिवस रात्र होईल हे मला कळू शकत नाही आपल्याला. आणि इथे माझी बॉर्डिंग वेगळी झाली आहे, त्यामुळे मी माझं भाषण निवून करते आणि जाता जाता एवढंच सांगू इच्छित आहे. नाव जिचं अहिल्या, इतिहासाची गाजली. नाव जिचं अहिल्या, इतिहासाची गाजली. शूरशी होती ती राणी, स्त्रीसाठी लढली ती मर्दानी, स्त्रीसाठी लढली ती मर्दानी. धन्यवाद.